तर लेबनॉनची राजधानी बेरूत आणि सिरियामधील काही ठिकाणी एकाच वेळी झालेल्या पेजर स्फोटांनी हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचं कंबरडं मोडलंय। हिजबुल्लाचं सगळी संदेश यंत्रणा आज अक्षरशः गाळात गेली आहे। शिवाय 3,000 जण हे जखमी झालेले आहेत, ते वेगळेच आहेत। त्यामुळे हिजबुल्लानं हे कृत्य इस्रायलनं केल्याचं म्हटलेलं असलं तरी इस्रायलनं ते नाकारलेलं नाहीये। पाहूयात नेमकं घडलंय काय। बघणाऱ्याला माहिती नसेल तर तो बुचकळ्यातच पडेल। नेमकं काय घडतंय असा प्रश्न कुणाच्याही मनात येईल। दृश्य मंगळवारची दुपारची शहर आहे लेबनॉनची राजधानी बेरूत। सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासात लेबनॉन आणि सिरिया या दोन्ही देशात हिजबुल्लाचे 20 जण ठार तर 4,000 दहशतवादी जखमी झाले। हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेनं त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी घेतलेले पेजर अचानक फुटायला सुरुवात झाली आणि तब्बल 2,800 पेजर काही मिनिटातच फुटले। जे झालं तो एक सायबर हल्ला होता आणि तो इस्रायलनं घडवून आणला असा दावा हिजबुल्लानं केला। 5,000 पेजर ह्यांनी त्या तायवानच्या कंपनीकडनं घेतले होते, पण ह्याला मध्येच या इस्रायलच्या मोसादने इंटरसेप्ट करून त्याच्यामध्ये बदल करण्यात आला असा संशय पण आहे। तर हा एक सायबर कायनेटिक वॉरचा प्रकार आहे, सायबर कायनेटिक हमल्याचा प्रकार आहे। कारण रिमोटली त्याला ऍक्टिव्हेट करण्यात आलं। कायनेटिक म्हणजे पेजरला बॉम्ब बनवण्यात आलं होतं आणि तसे एवढ्या जणांची म्हणजे दुखापत करण्यात आली। हल्ल्यामुळे हिजबुल्लाचं सगळं कम्युनिकेशन नेटवर्क अक्षरशः खल्लास झालंय। पेजरच्या माध्यमातून टेक्स्ट मेसेजद्वारे अगदी सुरक्षितपणे योग्य व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचतो। पेजरमध्ये लिथियम आयर्न बॅटरी वापरली जाते। हिजबुल्लानं काही महिन्यांपूर्वीच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना हे यंत्र दिलं होतं। स्फोटांपूर्वी काही तास या यंत्रावर सॉफ्टवेअर अपडेट आलं। सगळ्यांनी हे अपडेट करून आपले पेजर अपडेट केले आणि स्फोटाआधी एक मेसेज आला आणि पेजरवर एक लॉंग बीप येऊन पेजर फुटले। मंगळवारी दुपारीच इस्रायलनं गेल्या 1.5 वर्षांपासून गाझामध्ये सुरू असलेली पॅलेस्टाईनमधली हमास विरोधातल्या लढाईची कक्षा वाढवून लेबनॉनमधल्या हिजबुल्लाचाही त्यात समावेश केला। पण पेजर स्फोटांची जबाबदारी मात्र घेतलेली नाही। कत्ल करना मगर उसका कोई सबूत पीछे न छोड़ना या प्रकारात मोडणाऱ्या कारवायांमध्ये इस्रायलची मोसाद ही गुप्तचर संस्था जगात प्रसिद्ध आहे। लेबनॉनमध्ये झालेला पेजर हल्ला हे मोसादनं केलेलं आणखी एक जबरदस्त ऑपरेशन असल्याची चर्चा जगभरात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।